राज्यात लोकसभेची धामधूम सुरू असताना प्रशासनासह नेते मंडळी निवडणूक कार्यक्रमात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे मात्र एक आदिवासी कुटुंबीय मदतीसाठी दयायाचना करतोय। राहुरी तालुक्यातल्या शिलेगाव उमरे शिवावर इंदुबाई पवार या आपल्या कुटुंबासोबत वास्तव करीत होत्या। मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका त्या भागवत, परंतु 15 दिवसांपूर्वी नियतीच्या वेगवेगळ्याच प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलं। भर उन्हामध्ये त्यांचं राहतं घर जळून संसार उपयोगी साहित्य आणि कागदपत्र आगीत जळून भस्मसात झालीत आणि त्यांचा संसारही उघड्यावर पडला। आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। निवाऱ्यासाठी वर आभाळ आणि खाली धरती अशीच त्यांची अवस्था बनली आहे। घटना घडल्यानंतर तलाट्यांनी पंचनामा केला, मात्र शासन दरबारी त्यांची बोळवण करण्यात आली आहे। आजही हे कुटुंब शासनाच्या मदतीची वाट बघतंय। असतंय ना 3च्या दरम्यान घर पेटलं आणि वारं चालू होतं आणि उन्हाचा तडाखा होता। मग चौकून माणसं धावले, पण कोणाचाच विलच चालत नव्हता। इथं काहीच निघलेलं नाही घरातून, फक्त लहान मुलगा घेऊन पळालं बाळ बाहेर, काहीच निघलं नाही, त्याला हात लावता आला नाही आणि नुकसान लई झाली। कपाट शोकेस हे पैसे ठेवले होते ते जळाले, धान्य जळालं, सगळं जळालं, काहीच निघलं नाही। फक्त अंगावरल्या कपड्यावर एक पळालं, पण एक जणाच्या अंगावर काही नव्हतं। लोकांनीच मदत केली, कपडे दिले आणि त्याच्यावरच मग आतापर्यंत तेच चालू आहे। मागच्या वेळेस आमचं घरदार सगळं वाहून गेलं, त्यावेळेस कोणी काही केलं नाही आणि या वेळेस कोणीच मनावर घेतलं नाही, काही केलंच नाही कार्य त्याच्यावर। असाच दिवस गेले आमची। लोकांच्या शेडमध्ये राहूनच ते पोट भरवले। मुलगी पावसात भिजून वाहून तिचं बी निधन झालं। भांडे कुंडे सगळे वाहून गेले, काहीच नाही राहिलं। आमचं कोणी मनावरच घेती नाही। आतापर्यंत असंच झालं आमचं। आतापर्यंत शासनाचं येऊन बी काही केलंच नाही। आमचं घर ज्या टायमाला वाहून गेले त्या टायमाला काही केलं नाही ना। आता एवढं जळून खाक झाली तरी येऊन गेले, पण काही केलंच नाही आतापर्यंत। आता सध्या मागूनच खातेत, मळ्या तळ्यानी कोणाच्या इथं जाऊन खातेत भाकरी तुकडा। अजून पण काहीच नाही राहिलं घरात। विशेष म्हणजे 2 वर्षांपूर्वी नदीला आलेल्या पुरानं यांचाच संपूर्ण प्रपंच वाहून गेला होता। त्यावेळीही इंदुबाईनं एका शेतकऱ्याकडे आश्रय घेऊन लोकांकडून भिक्षा मागून आपल्या पोटाची खळगी भरली। त्यावेळी त्यांची मुलगीही आजारी पडून त्यातच तिचं निधनही झालं होतं। त्यावेळीही शासनानं कुठलीही दखल घेतली नव्हती आणि आजही तीच परिस्थिती या कुटुंबावर ओढवली आहे। याविषयी रमेश पवार यांनी अधिक सांगितलं। माझे आई वडील इथं आमचं घर जळालं त्यावेळेस मी सुद्धा म्हणजे बाहेरगावी कामाला गेलो होतो। कस काय जळालं ते मला काय सांगता येणार नाही, पण शासनाच्या लोकांनी काय अजून काही कारवाई केलेली नाही। त्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे आम्हाला। आम्ही आता सध्या इथं मागून टाकून खातो इथं, पण मळ्या तळ्यातून। मागच्या वेळेस पण असं 2 वर्षापूर्वी पाणी आलं, वाहून गेलं सगळंच, तरी सुद्धा आम्हाला शासनाने काहीच नाही दिलं। त्यामुळे ना आमची लय तारांबळ झालेली। आता परत राहायची पंचायत होऊन जाते। थोडंफार राहण्या शासनाकडून आम्हाला काहीतरी थोडाफार निवारा तरी करून द्यायला पाहिजे। आणि आमचे काही कागदपत्र जळाले त्याच्यात। आता त्यांनी जर आम्ही तिथं गेलो तर ते विचारणार आम्हाला, आणा हे कागदपत्र हे सगळं जळून खाक झाले, तर कुठून आणायचे आम्ही, काय करायचं आम्ही? कुपन जातीचे दाखले, काय पोरांचे शाळेचे दाखले, सगळं जळून गेलं। निसर्गाने वारंवार याच कुटुंबियांवर केलेल्या अन्यायाला आता गरज आहे ती मदतीच्या हाताची। शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याची दखल घेत या कुटुंबियास निवारा देण्याची नितांत गरज आहे। राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पुढाऱ्यांना मात्र दिवाळी आणि इकडे मात्र शिमगा बघायस मिळालेला आहे। उमरे शिलेगाव शिवारावर राहणारं पवार हे आदिवासी कुटुंब, या कुटुंबियाचा आगीत सर्व प्रपंच जळून भस्मसात झालाय। अक्षरशः या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। 2 वर्षापूर्वीही याच कुटुंबात येथील आलेल्या नदीच्या पुरानेही संपूर्ण प्रपंच हा वाहून गेला होता। त्यामुळे 2 वर्षापासून निसर्गाच्या होणाऱ्या अवकृपाने या कुटुंबियावर मोठा घाला झालाय। विशेष म्हणजे या कुटुंबियावर शासनाने सुद्धा मात्र कमलीचं दुर्लक्ष केलंय। केवळ पंचनामा करून याची बोळवण केली जाते। या कुटुंबियाला सध्या गरज आहे ती मदतीच्या हाताची आणि शासनाच्याही मदतीची। त्यामुळे शासन तरी सध्या काय मदत करते हे सुद्धा येणारा काळ ठरवेल। गोविंद फुनगे, S9 न्यूज, राहुरी।